सातपुड्याच्या पायथ्याशी दमदार पाऊस, चोंडी धरणातील नदीला पूर, शेतकऱ्यांना दिलासा। काल दिनांक 14 जून रोजी गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या संग्रामपूर तालुक्यात रविवारी सायंकाळी अखेर मृग नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावली। सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी व परिसरातील डोंगर रांगांमध्ये झालेल्या पावसामुळे चोंडी धरणातील मोठ्या नदीला पूर आला। त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। उत्तरेकडून ढगांची गर्दी झाल्यानंतर तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। करमोडा, शेतखेळ, अकोली, मालठाणा, मारवाडी, धामणगाव, सावळा, पळशी, झाशी, निवाणा, चांगेफळ, संग्रामपूर, चोंडी, निरोळ व लाडनापूर आदी गावांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या। अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत होते। कृषी विभागाच्या सूचनेनुसार बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप खरीप पेरणी सुरू केली नव्हती। मात्र आता पावसाचे आगमन झाल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे। विहीर, बोअरवेल आणि मोटर पंपाच्या सहाय्याने मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। उगवण झालेल्या कपाशीला आवश्यक ओलावा मिळाल्याने पिकांच्या वाढीस मदत होणार आहे। पहिल्या पावसाने दिलासा मिळाला असला तर खरीप पेरणीला गती मिळण्यासाठी सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत। पुढील काही दिवसात चांगला व नियमित पाऊस झाल्यास तालुक्यात पेरणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे। युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर।